नमस्कार. थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या विषयाकडे वळण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रेमळ विनंतीवजा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का? नसल्यास आता हा व्हिडिओ जरा पॉज करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आता वळूया आजच्या विषयाकडे. एमिल एमिल Stop yelling. Today is a Sunday. बायकोने नवऱ्याला मारलेली पहिली हाक त्याच्या कानावर पडणार नाही असं काही डिफॉल्ट सेटिंग असतं का? नाही, तो आजचा विषय नाहीये. या विषयाला तसाही काही अंत नाहीये. आजचा विषय मी माझ्या नवऱ्याला दुसऱ्यांदा ओरडून हाक मारल्यानंतर तो जे काही म्हणाला आहे त्याच्याशी निगडीत आहे. तो काय म्हणाला? Stop yelling. Today is a Sunday. स्टॉप येलिंग, टुडे इज अ संडे. आज रविवार आहे म्हणून ओरडायचं नाही. का ओरडायचं नाही? रविवार हा जर्मनीमध्ये रुहटाग म्हणून ओळखला जातो. रुह या जर्मन शब्दाचा अर्थ आहे शांतता किंवा आराम आणि टाग म्हणजे दिवस. थोडक्यात रुहटाग म्हणजे आराम करण्याचा दिवस किंवा शांतता पाळण्याचा दिवस. तुम्ही जर अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर या दिवशी 50 डेसिबलच्या वर आवाज जाईल अशी कामं करायची नाही. उदाहरणार्थ गार्डन मोविंग करायचं नाही, ड्रिलिंग करायचं नाही, हातोड्याची ठकठक करायची नाही, व्हॅक्यूम क्लिनिंग करायचं नाही. तुमच्या वॉशिंग मशीनचा, ड्रायरचा आवाज जर मोठा होत असेल तर वॉशिंग मशीन लावायचं नाही. लाऊडस्पीकरवर किंवा घरामध्ये मोठ्याने गाणी लावायची नाहीत. बाल्कनीमध्ये बसून मोठ्याने बोलायचं नाही, इत्यादी इत्यादी करायचं नाही. रुहटागप्रमाणे रुह साईट देखील आहे. साईट या जर्मन शब्दाचा अर्थ वेळ. याचा अर्थ शांतता पाळण्याची किंवा आराम करण्याची वेळ. दररोज रात्री 10 ते सकाळी 6 ते 7 पर्यंत रुह साईट असते आणि या दरम्यान देखील सेम नियम आहेत. 50 डेसिबलच्या वर आवाज जाईल अशी कामं, अशा गोष्टी करायच्या नाहीत. या नियमाचं तुम्ही उल्लंघन केल्यास त्यावर ॲक्शन म्हणून तुमचे शेजारी तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या घरात होणाऱ्या आवाजात विरुद्ध तक्रार करण्यासाठी तुमच्या दाराशी एखादी निनावी नोट सोडून देऊ शकतात किंवा प्रत्यक्षात येऊन तुमच्याशी बोलू शकतात. हे करून सुद्धा जर आवाज पुन्हा होत असेल तर ते रीतसर पोलिसांमध्ये तक्रार करू शकतात. तुमची ही पहिलीच वेळ असेल तर पोलीस तुम्हाला वॉर्निंग देऊन सोडू शकतील. पण जर तुम्ही रिपीटेड ऑफेंडर असाल तर तुम्हाला याबद्दल भरपूर दंड होऊ शकतो आणि तो 100 किंवा 1000 युरोच्या घरात देखील जाऊ शकतो. रुह साईट कारण तेव्हा लोक आराम करतात, झोपतात, त्यामुळे शांतता पाळायची हे आपण समजू शकतो. पण एक अख्खा रविवार शांतता पाळायची, मोठ्या आवाजाची कामं करायची नाहीत, हे का असेल बरं? तर ह्याचं मूळ जर्मनीतल्या मुख्य धर्माशी म्हणजे ख्रिश्चॅनिटीशी निगडीत आहे. फार पूर्वी म्हणजे 1900 साली वगैरे जर्मनीत ख्रिश्चन धर्माचा आणि खास करून चर्चचा फार पगडा होता. रविवारी इतर काहीही कामं न करता माणसाने आपल्या कुटुंबियांसमवेत चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करावी, हा त्यामागचा मूळ उद्देश. कालांतराने यामागचं धार्मिक कारण बोथट झालं. तरी देखील रविवारी रुहटाग पाळणं हा नियम अजूनही कायम आहे. काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान 1 दिवस तरी पूर्ण विश्रांती मिळावी म्हणून जर्मनीत जनरली सुपरमार्केट्स, मॉल्स, दवाखाने, अगदी फार्मसीज देखील बंद असतात. फार्मसीज बंद असल्या आणि रविवारी कोणाला इमर्जन्सी औषधाची गरज लागली तर त्यासाठी शहरात काही ठराविक ठिकाणी इमर्जन्सीसाठी म्हणून काही फार्मसीज ओपन असतात इन द सेन्स तुम्हाला तुमचं प्रिस्क्रिप्शन घेऊन तिकडे जावं लागतं. तात्पुरता ते त्याच्यासाठी शटर ओपन करतात आणि तुम्हाला तुमच्या प्रिस्क्रिप्शननुसार इमर्जन्सीची तेवढी औषधं दिली जातात. मला 3 लहान मुलं आहेत. या 3 मुलांचा गोंगाट आणि त्या गोंगाटाला कंट्रोल करण्यासाठी माझा आणि माझ्या नवऱ्याचा चढलेला आवाज, हा मूळ होणारा गोंगाट आणि ह्याला कंट्रोल करणे म्हणजे रविवारी आमची एक तारेवरची कसरत असते. लहान मुलांचा होणारा आवाज आणि सज्ञान लोकांनी मुद्दामून केलेला आवाज ह्यात जरी फरक असला तरी देखील पालक म्हणून त्यांचा आवाज कंट्रोल करणं ही तुमची जबाबदारी असते.
त्यामुळे दर रविवारी प्लीज स्पीक सॉफ्टली, इट्स अ संडे टुडे या वाक्याचा आम्ही अक्षरशः जप करत असतो. आणि हो, रुहटाग ही कॉन्सेप्ट फक्त रविवारपुरती मर्यादित नाही, तर ती सगळ्या पब्लिक सुट्ट्यांना देखील लागू आहे. 2014 सालची गोष्ट, मला वाटतं हे फ्रँकफर्टमध्ये झालं होतं. माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये 4-5 भारतीय कलिग्ज होते. त्यांनी ठरवलं एका संध्याकाळी आपण पार्टी करूया. पार्टी म्हणजे काय तुम्हाला समजू शकत असेल. एका कलिगच्या घरी पार्टी करायचं ठरलं. ज्याचं घर होतं त्याला काही वेळानंतर रंग चढला आणि त्याने यॉडलिंग सकट ये शाम मस्तानी मदहोश किए जाय मोठ्याने गायला सुरुवात केली. रात्रीचे 11-11:30 वाजले होते. घराच्या खिडक्या उघड्या होत्या. अर्ध्या तासामध्ये दारावर टकटक झाली. धनंजय माने इथेच राहतात का, विचारणा करणारे अर्थात पोलीस होते. या एपिसोडनंतर त्याने कुठल्याही मैफिलीमध्ये गाणं गायलं नाही हे सांगणे न लगे. मी बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईकर आहे, त्यामुळे मला आवाजाचं वावडं कधीच नव्हतं. किंबहुना मला आवाजाची सवयच होती. 10 वर्षापूर्वी मी जेव्हा जर्मनीत राहायला सुरुवात केली तेव्हा इकडची शांतता माझ्या अंगावर यायची. माझ्या कानाला दडे गेलेत की काय असं मला वाटून मी अधूनमधून चेक करायचं, कारण मला ऐकूच यायचं नाही असं मला वाटायचं. इथे इतर दिवशी देखील फार आवाज नसतो आणि रविवार म्हणजे पिनड्रॉप सायलन्स. भिंतीवरच्या घड्याळातल्या सेकंद काट्याची भिरभिर ऐकू यायची. बाजूला बसलेल्या माणसाच्या पोटातल्या कावळ्यांचा ओरडणारा आवाज ऐकू यायचा. पण हळूहळू ही शांतता माझ्या अंगवळणीच पडली नाही, तर मला हवीशी वाटू लागली. रविवारी सकाळी घरचे इतर उठण्याच्या आधी उठून हातात वाफाळत्या कॉफीचा मग घेऊन, तापमान सुटेबल असेल तर बाल्कनीत बसून त्या अबोल सकाळशी अबोल गप्पा मारणे, आहा सुख. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमच्या कमेंट्समधून नक्की कळवा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लक्षात ठेवा, रुहटाग आणि रुहतझाईट म्हणजे जर्मनीमध्ये. थँक्यू, टाटा.